जय हिंद मित्रांनो. आज आपण प्रथमच या प्रकारे भेटत आहोत, कारण यापूर्वी गेली 10 ते 15 वर्ष मी सोशल मीडियावर सारखं लिखाण करतो सामाजिक व्यवस्थेविरुद्ध किंवा शहरातील काही त्रुटीविरुद्ध. तसं आपलं भांडण हे व्यक्तीशी नसून व्यवस्थेशी आहे, आणि या व्यवस्थेला जे बळी पडलं आहे ते आपण समोर आणण्याचा प्रयत्न करतो. अनेक आंदोलनं असतील, अनेक चळवळी असतील, अनेक सामाजिक कामं असतील, या माध्यमातून आपण सतत भेटतच आलो आहोत. त्याकरता आता एक नवीन पर्याय आपण शोधला आहे, कारण युग धावतं आहे आणि या धावत्या युगात जसं युग चाललं तसे पर्याय शोधून पुढे गेलं पाहिजे. हे ब्रॉडकास्ट तयार करताना खूप आनंद होत आहे. ऑनलाईन वृत्तसेवा समरसेट टाइम्स याच्या माध्यमातून आता आपण नवनवीन व्हिडिओ बनवणार आहे. समाजातील त्रुटी, समाजात नवनवीन काय घडवता येईल किंवा जे आपल्याला अपेक्षित आहे अशा प्रकारे आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत आणि समाजापुढे येणार आहोत. समाजापुढे येताना अनेक नवनवीन विषय असतील, अनेक संकल्पना असतील, त्या संकल्पनाही मी मांडत राहणार आहे. नक्कीच आपण मला लिखाणातून, सामाजिक कामातून जे आजपर्यंत प्रेम दिलं तसंच प्रेम आपला पुढेही असू द्यावं अशी आशा बाळगतो आणि आजचा व्हिडिओ सुरू करतो. आजच्या व्हिडिओचा विषय आहे स्वराज्य संस्था आणि निवडणुका. गेल्या 70 वर्षामध्ये अनेक निवडणुका झाल्या, अनेक लोक निवडून आले, अनेक लोक खुर्चीवर बसले आणि निघून गेले. या कालावधीत अनेकांनी सांगितलं का आम्ही विकास केला, अनेकांनी सांगितलं आमच्या काळात हे झालं, आमच्या काळात ते झालं. पण आज समाजात फिरताना काहीच पुढं काही दिसत नाही. का दिसत नाही? तर जनतेने ते मागितलंही नाही आणि जनतेने सांगितलंही नाही का तुम्ही इथं कमी पडला आहात. आता ही संधी चांगली आली आहे. गेल्या 9 वर्ष निवडणुका, पहिले 5 वर्ष जे स्वराज्य संस्थेत जे बसलेले होते, त्यानंतर गेली 4 वर्ष निवडणुका ह्या लांबणीवर पडल्या स्वराज्य संस्था विसर्जित झाल्यानंतर. अशी एकूण 9 वर्ष. ह्या 9 वर्षामध्ये अनेक गोष्टी प्रलंबित राहिल्या, कारण प्रशासन राज होतं, जनतेला खूप अडीअडचणी आल्या, अनेक विषय झाले. पण आता जे लोक 9 वर्षामध्ये मागच्या निवडणुकीला जे फिरकले ते आता परत तुमच्या दारामध्ये येऊन तुम्हाला मतदान मागत आहे आणि म्हणत आहे आम्ही परत विकास करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू, आमचे जाहीरनामे असे आहे, आमचं हे तसं आहे, आमचं अमुक आहे तमुक आहे. पण जनतेने आता कोणत्याही आमिषाला न बळी पडता विकासाच्या मुद्द्यावरच मतदान केलं पाहिजे, आणि तरच लोकशाही जिवंत राहू शकते. हे खूप महत्त्वाचं आहे. याकरता जनतेने आपल्या दारात येणाऱ्या उमेदवाराला, जो माजी असो, ज्याला प्रशासकीय अनुभव असो, किंवा 9-10 उमेदवार असो, नवीन उमेदवार असो, त्यांना विचारलं पाहिजे, अरे बाबा, विकासाची व्याख्या काय? नगरसेवक पदाचे किंवा नगराध्यक्ष पदाचे कर्तव्य, जबाबदारी आणि हक्क काय? तू निवडून आल्यानंतर आपल्याकडं विकास करण्यासाठी कशा प्रकारे तू प्रशासनाला निधी मागणार आहे आणि त्या निधीतून कोणत्या प्रकारे कोणते कामं करणार आहे? जर तू हे कामं पदावर गेल्यावर करू शकतो, तर गेले 4.5 वर्ष किंवा 4 वर्ष तू आमच्यापर्यंत का आला नाही? तू आम्हाला ह्या गोष्टी का सांगितल्या नाही? आणि तुझ्या मनात अनेक संकल्पना होत्या, अनेक गोष्टी होत्या, अनेक तुला समाजासाठी झगडायचं होतं, काही गोष्टी करायच्या होत्या, तर 4 वर्ष तू कुठं गायब होता? माजी नगरसेवक असू किंवा भावी उमेदवार असू, निवडणूक आल्यावरच आमच्या दाराचे उंबरे झिजवले जातात. मी त्या व्यवस्थेचा एक भाग आहे. भाग म्हणजे मी समाजाचा एक जागरूक नागरिक आहे, आणि जागरूक नागरिक या विषयाने हे विषय आपणासमोर मांडणं खूप गरजेचं आहे. व्यवस्था म्हणजे शासकीय व्यवस्थेबद्दलच नाही बोलत, नागरी व्यवस्थेबद्दलही मी बोलतो आहे. आणि ह्या नागरी व्यवस्थेमध्ये आजपर्यंत जनतेने प्रश्नच विचारले नाही, कारण जनतेला हे माहीतच नाही का आपण निवडून दिलेला नगरसेवक हा 5 वर्षापुरता कारभारी असतो,
आणि खरे मालक ही जनता असते. जनतेला अधिकार असतो निवडून आलेल्या व्यक्तीला सुद्धा प्रश्न विचारण्याचा, पण आपण विचारतच नाही. त्यामुळं आज जी अराजकता माजली आहे विकासाच्या नावावर, ती फोफावली आहे आणि ती भविष्यात फोफवू नये. आपल्या पुढच्या पिढ्यांना नवनवीन प्रश्न निर्माण होऊ नये आणि अनेक पिढ्या ह्या बर्बाद झाल्या आहे. पुढील पिढ्या तरी आपल्या सांभाळावा. बाहेरगावी जाऊन पोटपाण्याचं पोटसाठी बाहेरगावी जावं लागू नये याकरता आपण आजच बोललो नाही तर कधीच बोलू शकत नाही आणि ये रे माझ्या मागल्या असंच चालू राहील. याकरता आपण आता बोलायला शिकलं पाहिजे. आलेल्या उमेदवाराला त्याची विकासाची व्याख्या विचारली पाहिजे आणि तू आमच्यासाठी काय करणार आहे, आम्ही तुला मत का द्यावा, आणि मत देता असताना तू योग्य आहे, कशा प्रकारे योग्य आहे हे आम्हाला पहिले समजून सांग. हे समजून सांगितल्यानंतर आपल्या ज्या मनाची संतुष्टी झाली तरच त्या उमेदवाराला निवडून द्यावा. अन्यथा अनेक पर्याय आता उपलब्ध झाले आहे. त्यानुसार आता ही निवडणूक आमिषावर नाही तर विकासावर झाली पाहिजे आणि जनसेवक निवडून दिला गेला पाहिजे. नगरसेवक आपण इथून मागं खूप निवडून दिले आणि ते नगरसेवक निवडून गेल्यानंतर परत ह्या 9 वर्षात तर परत आलेच नाही. मागेही तसंच झालं, 5-5 वर्ष नगरसेवक येत नाही. म्हणून जर जनसेवकाला निवडून दिलं, कायम आपल्यात असणाऱ्या माणसाला निवडून दिलं, जर जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या माणसाला निवडून दिलं तर नक्कीच विकास हा साधला जाईल. आणि हा विकास जर साधायचा असेल तर आपल्याला आता कठोर पावलं उचलावं लागतील. आपलं भविष्य, आपल्या युवा पिढीचं भविष्य आणि गावात समृद्धी, सुजलाम सुफलाम आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ हा दिसेल. अनेक सुविधा दिसतील. खूप काही करण्याजोगं आहे. खूप काही संकल्पना आहेत. त्या संकल्पना पुढील भागांमध्ये आपण मांडूच आणि ह्या संकल्पना जनतेने त्यांना भावी उमेदवारांना विचारायच्या आहे. याच्यासाठी तुम्ही निधी कसा आणणार, कशा करणार आणि ह्या करणार आहेत का नाही, याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहेत का नाही, आणि जर माहिती आहे तर त्याचा आराखडा दाखवा. आजपर्यंत कोणताच विकास आराखडा हा तयार झालेला नाही. प्रभागाचा तर नाहीच नाही. ज्या व्यक्तींकडं प्रभागाचा विकास आराखडाच नाही त्या व्यक्तींना आपण निवडून देतो आणि हे निवडून देताना निवडून गेल्यानंतर हे परत 5 वर्ष परागंदा होता हे आपल्याला भेटतीच नाही. हे भेटतच नसतील तर मग यांना मतं करायचे कसे आणि करायचे तर का करायचे, हा मोठा यक्ष प्रश्न आहे. जनतेने आता जागृत झालं पाहिजे, चाणक्य झालं पाहिजे आणि 100% जनतेने मतदान केलं पाहिजे. कारण आपण ज्या वेळेस मतदान झाल्यानंतर आकडेवारी पाहतो त्यावेळेस 40-50-60% लोकांनी मतदान केलेलं असतं. नाही, 100% लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि हे मतदान करताना जागृतपणे केलं पाहिजे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये अनेक पर्यायामध्ये तुम्हाला जर कोणताही उमेदवार योग्य दिसला नाही तर त्या मशनीवर नोटा नावाचं बटन असतं. ते बटन दाबून तुम्ही त्यांना नापसंतीही देऊ शकता. व्यवस्थेने ती तरतूद करून ठेवली आहे. मग हे सगळं करत असताना, हे सगळं होत असताना आपण जर विकासावर मतदान केलं तर नक्कीच आपला विकास साधला जाईल. आपण समृद्ध, सुजलाम सुफलाम आणि सगळ्या मूलभूत गरजांनी परिपूर्ण असू. म्हणजे आपल्याकडं भविष्यात कोणत्याही गरजा शिल्लक राहिलेल्या नसतील आणि आपली युवा पिढी ही समृद्धीने जगेल. कोणालाही गावाबाहेर कामासाठी जावं लागणार नाही, पोट भरण्यासाठी जावं लागणार नाही. आपल्याच गावात खूप कामं करता येतील आणि आपलं गाव समृद्धही आहे, महानगरी आहे. ह्या गावाचं नाव जगात लौकिक झालं आहे. त्या गावाचे नागरिक बाहेरगावी कामाला जातात. आपल्या प्रभागातलेच 300 लोक बाहेरगावी कामाला गेले आहे. म्हणजे किती दुर्दशा आहे, किती दुर्दशा आहे. ह्या दुर्दशेचं बोलावं तरी किती. आणि हे बोलत असताना मनाला खूप वेदना होतात, खूप त्रास होतो का एवढ्या वर्ष एवढ्या लोकांना निवडून देऊन आमच्यासाठी यांनी काही केलंच नाही. आणि जर यांना करायचंच नाही तर मग आम्ही यांना मतदान द्यायचं तरी का. आणि ज्यांना नवीनना मतदान द्यायचं आहे त्यासाठी काय केलं पाहिजे, यांच्याकडे विकास आराखडा आहे का नाही, आणि जर असेल तर नक्की त्यांना मतदान केलं पाहिजे. नवीन चेहरे,
हे स्वराज्य संस्थेमध्ये दिसले पाहिजे. पण त्यांना जबाबदारी, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. ज्या उमेदवाराला कर्तव्याची, हक्काची आणि जबाबदारीची जाणीव असेल त्यालाच आम्ही मतदान करू, हा नारा आता जनतेने लावला पाहिजे आणि विकासाकडं वाटचाल केली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.